नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर इथं द्राक्षांपासून बेदाणा निर्मितीला वेग आलाय। सध्या बाजारात बेदाणा 200 रुपये प्रति किलोने विकला जातोय। तर येत्या काळात आणखी भाव तेजीत राहणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। आपण नाशिकच्या विंचूर या ठिकाणी एका बेदाणा निर्मितीच्या शेडमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो बेदाणा निर्मितीचं काम सध्या सुरू आहे। बेदाणा शेडमध्ये सुकवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि कारागीर त्यावर अंतिम हात मारताय। बेदाण्याची काय प्रक्रिया असते, बेदाणा कसा तयार होतो हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत बेदाणा उत्पादक शेतकरी आहेत। शॉर्टेज असल्यामुळे बेदाण्याची भाव वाढण्याची शक्यता आहे। असं किती दिवस लागतात बेदाणा तयार व्हायला? बेदाणा तयार व्हायला कमीत कमी 1 महिना लागतोय। असं किती आता सध्या मजूर तुमच्याकडे राबताय? किती खर्च कसा येतो बेदाण्याचा? काय माझ्याकडे हे 5 जोडी आहे। 5 जोडी असल्यामुळे यांना 12,000 रुपये महिना आहे। असं हो। आणि बेदाणा तुमचा कुठे कुठे एक्सपोर्ट होतो का? कुठे जातो एक्सपोर्ट? हे डायरेक्ट मार्केटला जातो। याचं मार्केट पिंपळगावला आहे, त्याचा डायरेक्ट निलाव होतो। अशा प्रकारे बेदाण्याची ही प्रक्रिया आहे। मात्र यंदा बेदाण्याचे भाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी देखील वर्तवलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, विंचूर, नाशिक। सोयाबीनला मागील 8 वर्षापासून चांगला भाव मिळत नाहीये। बियाणे खतही महाग झाली आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली। एकरी सोयाबीनला 25,000चा उत्पादन खर्च येतोय। मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। तर या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। गेल्या 8 वर्षापासून शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही आणि एकीकडे उत्पादन जो खर्च आहे तो देखील वाढलेला आहे। मात्र नेमकी शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे सोयाबीन संदर्भात ते जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत हे संपूर्ण शेतकरी आहे। आता तुम्हाला माहितच असेल की व्यापाऱ्यांना जीएसटी हा परतावा मिळतो, परंतु शेतकऱ्यापासून जो वसूल केला जातो जीएसटी च्या माध्यमातून शेतकऱ्याला कुठला जीएसटी परतावा मिळत नाही। आपल्याला माहिती असेल आधी महामंडळाच्या माध्यमातून सोयाबीन मिळायचं, महाबीजचं ते कमी दरामध्ये मिळायचं, म्हणजे जे अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांना त्याचा फायदा होत होता। अंकुरचं जे खताची जी बियाण्याची हे बॅग होती ते बॅग जवळपास 1,000 आणि 800च्या दरम्यान होती। आता ती जी बॅग आहे ती 3,500-3 हजारापर्यंत पोहोचली आणि सोयाबीनचा भाव सुद्धा तोच आहे। 8 वर्षाच्या अगोदर सोयाबीनला 10-12 हजार रुपये भाव गेला होता, कापसालाही परत गेला होता। यावर्षी सरकारनं गव्हर्नमेंट खरेदी सांगितली ती का 4,892 करू। यांच्या कॉम्प्युटरमध्ये यांनी स्वतः बिघाड आणून टाकला आणि शेतकऱ्याची यांनी फसवणूक केली। आजची परिस्थिती अशी झाली आहे, बियाणे महाग झाले आहे, बियाण्यावर जीएसटी आहे, खतं महाग झाली आहे, खतावर जीएसटी आहे, मजुरी वाढलेली आहे, त्यामुळे आणि उत्पादन कमी झालेलं आहे। आता एकरी 3 ते 4 पोत्यावर आलेला आहे, मात्र भाव तेच आहे। गेल्या 8 वर्षापूर्वी 4,000 रुपये होतं, याही वेळेस 3,500 ते 4,000च आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जो एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च आहे एकरी, तो खर्च काही निघून आला नाही आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी हा संपूर्णपणे घाट्यात चाललेला आहे आणि काही दिवसांनी सोयाबीनचं वाण हे आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे, फक्त हे शासनाच्या धोरणामुळे। मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा। अकोल्यात टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले। टोमॅटोच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे। 20 किलोच्या एका कॅरेटला आता केवळ 30 रुपये भाव मिळतोय। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणं कठीण झालेलं आहे। आम्ही टमाटर लावायचा प्रयत्न केला, यावर्षी टमाटरचा चांगला माल बी लागला, सर्वच काही खर्च त्याला 30-40 हजार रुपये झाला। पण आता भाव एकदम इतके पडलेले आहेत की फक्त मार्केटला 60 रुपये किलो आहे, 70-80 रुपये त्याला खर्च लागते तिथं न्यायला विकायला सर्व एका कॅरेटला। फक्त 3 रुपये किलो तिथं पडत आहेत आम्हाला आज। तर आम्ही सर्व यात तोडून बैलाले ढोराले सर्व टाकून देत आहोत तिकडे जनावरांसाठी। आमचा खर्च काहीच नाही निघत आहे याचा। आम्ही आता या टोमॅटोले खूप कंटाळून गेलो, आम्हाला याचा खर्च पण निघत नाही आहे आणि मजुरा बी खूप लागत आहेत आणि आम्ही फवारे खत देणे गिणे सगळं बंद करून टाकलेलं आहे, कारण की भाडंच निघत नाही आहे। अकोल्यापर्यंत जायचं पण भाडं निघत नाही आहे। त्या टोमॅटोचं करता काय? आता आम्ही त्यांनी गुरे सोडले, जनावरे सोडून चारणं चालू आहेत ते। आता आम्ही कंटाळून गेलो यायले। आमची हेच विनंती आहे सरकारला की आमच्याकडे काही ना काही बघा, आम्हाला काही ना काही तरी मदत द्या। तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमी भावानं खरेदीची घोषणा सरकारनं केली आहे। मात्र महिना उलटूनही वाशिममध्ये प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही, त्यामुळे शेतकरी संभ्रमावर। त्यांना खुल्या बाजारात तुरी विकावी लागते, तर परिणामी हमीभाव कमी मिळत असल्यानं शेतकरी विवंचनेत सापडले।
रब्बी हंगामातील पाण्यासाठी अर्जाची अखेरची मुदत आज संपणार आहे. सिंचनाचे पाणी मिळण्यासाठी आज सायंकाळी 6:15 पर्यंत आपला अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावेत असं आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलंय.